आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्यास पाहाव्यास मिळते। चक्क ग्रामपंचायत उपोषणास बसलेली आहे। ग्रुप ग्रामपंचायत घोणसई मेट हद्दीत असणाऱ्या अल्माइटे कंपनी यांच्या विरोधात चक्क ग्रामपंचायत आज उपोषणास बसलेली आहे। वाडा तहसील या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत घोणसई मेट या कंपनीच्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात चक्क तळ ठोकून उभी राहिलेली आहे। नक्की काय मागणी आहे पाहूयात। आपण आज इथे एका कंपनीच्या विरोधात उपोषणाला बसलेले आहात, काय मागणी आहेत? ची मागणी अशी आहे, आमच्या ग्रुप ग्रामपंचायत घोणसई मेट या हद्दीत अल्माइटे ऑटो एन्सिलरीज नावाची कंपनी, या कंपनीने जे पूर्ण बांधकाम केलंय त्यात कुठल्याही प्रकारची त्यांनी रस्त्याच्या वर पूर्ण शेड आहेत आणि पूर्ण कंपनीचं बांधकाम आहे, त्यात कुठल्याही प्रकारचा रस्ता वगैरे जाण्यासाठी रस्ता ठेवलेला नाही, कुठल्याही प्रकारची पार्किंगची व्यवस्था नाही, गार्डनसाठी व्यवस्था नाही। म्हणजे शासनाच्या जे नगर रचनाकाराचे आणि कलेक्टर साहेबांचे जे नियम आहेत सगळे पायदळी तोडून कुठल्याही प्रकारची परवानगी सुद्धा नाही त्यांच्याकडे, सगळे अनधिकृत बांधकाम केलेले आणि या बांधकाम विरोधात आम्ही जाणून घेऊया शेतकऱ्यांची पाठपुरावा करत आहे आणि म्हणजे शासनाच्या सर्व स्तरावर सर्व हे देऊन आम्ही अर्ज वगैरे करून आणि त्यात सिद्ध पण झालेलं आहे की या कंपनीने कुठल्याही प्रकारचे बांधकामाची परवानगी घेतलेली नाही, ग्रामपंचायतची नाही आणि त्यासंबंधी आम्ही काम चालू असताना ग्रामपंचायतने त्यांना पत्रही दिलेले आहे की सध्याचं बांधकाम तुम्ही थांबण्यात यावं, की आपल्याकडे असलेल्या परवानग्या किंवा काय कागदपत्र हे करावं, तर कुठल्याही प्रकारचे कागद आम्हाला त्यांनी सुपूर्द केले नाहीत। त्यामुळं या प्रशासन आणि कंपनी या दोघांच्या विरोधात आम्ही आज आमरण उपोषण चालू केलेलं आहे। आपण जो पत्रव्यवहार केलेला आहे याला कुठल्याही प्रकारचं प्रशासनाने सुद्धा उत्तर दिलेलं नाही, म्हणजे याचाच अर्थ प्रशासन सुद्धा यांना सामील आहे? हो, नक्कीच आमचं आज शंका आहे, कारण की प्रशासन पूर्ण त्यांना पाठीशी घालत आहे, कारण की आम्ही गेली 10 महिने हा पत्रव्यवहार करतोय। नगर रचनाकार विभागालाही वेळोवेळी पत्र दिलेले आहेत, जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा पत्र दिलेले आहेत। आम्ही तहसीलदार साहेबांनाही विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच पत्र दिलेलं होतं की असं आहे, अनधिकृत बांधकाम आहे, तर कारवाई करावी आणि किंवा तोडण्यासाठी आम्हाला आदेश द्यावेत अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली, पण कुठल्याही प्रकारचा अजूनपर्यंत आम्हाला त्यांचा पत्रव्यवहार किंवा उत्तर आलेलं नाही, म्हणून आम्ही हा मार्ग निवडला आहे उपोषणात।